राज्यातील नव्हे तर देशातील शाळांची घंटा जी आहे ती उद्यापासून वाजणार आणि त्यामुळे शिर्डीच्या साई दर्शनासाठी साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र शिर्डीमध्ये पाहायला मिळतंय। हा शेवटचा वीकेंड आहे। काल शनिवारी देखील गर्दी होती आणि आज रविवारमुळे शिर्डी जी आहे ती हाऊसफुल झालेली आहे। हे खरं तर दर्शन रांगेतील जे प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेरील चित्र आहे। महामार्गापर्यंत जी दर्शन रांग आहे ती जाऊन पोहोचलेली आहे आणि हजारोच्या संख्येने भाविक दर्शन रांगेमध्ये उभं राहत असल्याचं पाहायला मिळतंय। दर्शनासाठी साधारण 4 ते 5 तास लागत आहेत। गर्दीमुळे खरं तर सुरक्षा रक्षकांची देखील मोठी दमछाक जी आहे ती होताना पाहायला मिळते। उन्हाळी सुट्ट्यामध्ये खरं तर जी गर्दी होती ती काही प्रमाणात कमी प्रमाणात दिसून आली, मात्र आता भाविकांची गर्दी जी आहे ती सुट्ट्या संपणार असल्यामुळं वाढताना दिसते आहे आणि आज रविवारी लाखोच्या संख्येने भाविक साई नामाचा जयघोष करत शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर जे अबालवृद्ध आहेत त्यासोबत जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे, मात्र पुरेशी माहिती नसल्यानं भाविक जे आहेत ते सर्व भाविक जे आहेत ते सामान्य दर्शन रांगेतून येताना पाहायला मिळत आहेत। VIP दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। एकंदरीत आज साईनगरी जी आहे ती साईनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।